आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण उजेडात। तर 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या 22 वर्षीय पूजा निर्वळची महिन्याभरापूर्वी आत्महत्या। मृत महिलेचा पती आणि नणंदेविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल। मात्र महिन्यानंतर सुद्धा आरोपी मोकाटच। मुलीची आत्महत्या नाही तर हत्याच, माहेरच्यांचा आरोप। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतर सुद्धा सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। नाशिकमध्ये भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा भक्तीच्या आईवडिलांचा आरोप। भक्तीच्या पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीतून अटक। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर, सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत। तर 2 दिवसांमध्ये राज्यात 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। आतापर्यंत ठाणे बंगळुरूमध्ये कोरोनानं मृत्यू। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। तर टँकर येताच पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। गेल्या अनेक वर्षांपासून खडीमल गावामध्ये महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या कुसळी गावात पाण्यासाठी महिलांची वणवण। पाण्याच्या टँकरवर महिलांची उडाली झुंबड। नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारतसाठी आता रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण। अंतिम अहवालानंतर लवकरच सुरू होणार एक्सप्रेस। प्रवाशांचा वेळ किमान 1 ते 1.5 तासांनी यामुळे वाचणार। अहिल्यानगरचे शहीद जवान संदीप गायकरांच्या कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत। मंत्री उदय सामंत यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली।